नमस्कार. श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होऊ दे हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची दीपावली आनंदाची व भरभराटी जावो हीच तुम्हा सर्वांना शुभेच्छा. दीपावली बस काहीच थोड्याच दिवसावर आलेली आहे. म्हणजे 2-3 दिवसामध्ये आता दीपावलीला सुरुवात होणार आहे. तर आपली सगळ्यांची लगबग चालूच असेल. म्हणजे दीपावली सण म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, प्रकाशाचा सण. तर दिवाळी ही 5 दिवस असते. वसुबारस म्हणजे या दिवशी आपण गाय वासराची पूजा करतो, केली जाते. त्याच्यानंतर नरक चतुर्थी असते, नंतर लक्ष्मीपूजन, धनत्रयोदशी, भाऊबीज असे हे 5 दिवस सण आपण साजरे करतो. तर या 5 दिवसामध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत घरामध्ये अगदी धावपळ असते, घरामध्ये अगदी लगबग असते. इकडून तिकडं सगळे फिरणारे असतात, एकमेकाच्या घरी फराळाला बोलवतात किंवा एकमेकांचे घरी फराळ बनतो. शिवाय घरातील सगळी मंडळी एकत्र येतात. शहरामध्ये असलेली सुद्धा लोक गावी येतात, गावी असलेली शहराकडे येतात. म्हणजे हा एकत्र येण्याचा खूप मोठा असा सण आहे. एकत्र सर्वांची मज्जा मस्ती चालते. तर आपण या वेळेस म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लक्ष्मीपूजन, धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीपूजनचा मुहूर्त काय आहे आणि ते कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. उपाय म्हणजे आपण ज्या वेळेस दीपावलीमध्ये पणत्या लावतो बाहेर, तर ज्या पणत्या आहेत ते प्रत्येकाने लावायचे आहेत. कारण प्रत्येकाच्या मनातील, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतातच. तर ते त्यांच्या मनातील जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होण्यासाठी आपल्याला प्रत्येकाने रोज 5 दिवस 1 किंवा 2 तरी पणत्या लावायच्या आहेत. कसं माहिती आहे का, आपण स्वतः जेवल्याशिवाय आपलं पोट भरत नाही. त्याप्रमाणे घरातील जी मुख्य व्यक्ती आहे ते तर काही ना काही उपाय, तोडगे हे सगळं करतच असते. आपण बाहेर कमवण्यासाठी जात असतो, त्यामुळे घरातील स्त्री ही करतच असते. पण वर्षातनं फक्त एवढे 5 दिवस हा उपाय सगळ्यांनी म्हणजे आपल्या आयुष्यातील, आपल्या स्वतःच्या मनातील काही वाईट विचार काही ते निघून जाण्यासाठी आपल्याला रोज 1 किंवा 2 दिवे जरूर लावायचे आहेत. आणि दिवा लावताना दिव्या दीपत्कार ही प्रार्थना म्हणायची आहे. आणि प्रार्थना म्हणल्यानंतर आपल्याला दिवा ज्यावेळेस आपण खाली ठेवतो त्यावेळेस दिवा हातामध्ये घ्यायचा आहे. आणि माझ्या आयुष्यातील म्हणजे दिवा लावताना तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या आयुष्यातील, माझ्या घरातील, माझ्या मनातील अंधकार दूर होऊ दे आणि हे दिव्यानं तुमच्या तेजानं माझं अख्खं घर, माझं आयुष्य, माझं मन सगळं उजळून निघू दे अशी प्रार्थना दिव्याला करून मगच दिवा ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर एक गव्हाच्या पिठाचा म्हणजे मीठ न घालता थोडंसं हळद टाकून गव्हाच्या पिठाचा एक दिवा बनवायचा आहे. आणि एक दिवा यमदीपक म्हणून आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून त्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी हा दिवासुद्धा एक जरूर लावायचा आहे. यामुळे जो अकाली मृत्यू होतो तो टळतो. कणकेचा दिवा करून नक्की त्या दिवशी यमाच्या नावाने आपल्याला लावायचा आहे. तर आपण पूजेचा मुहूर्त बघून घेऊयात म्हणजे काय आहे. तर यावर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिनांक 12 नोव्हेंबर 2023 वार रविवार सायंकाळी 5:59 चालू होणार आहे आणि रात्री 8:33 आहे. तर हा पूजेचा शुभ मुहूर्त आहे म्हणजे शुभ वेळ आहे. तर 5:59 ते 7:35 किंवा 33 या वेळेत आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. शक्यतो आपल्या घरातील लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी 5:59 ते 8:33 किंवा 7:35 या काळातच करावे ही नम्र विनंती. संध्याकाळी 7:35 नंतर ते 9:11 वेळसुद्धा अमृत वेळ आहे. ज्यांना 5:30 म्हणजे 5:59 ते 8:33 या काळामध्ये शक्य नाही त्यांनी 9:11 पूजन केले तरीसुद्धा चालते. तर या पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मूल्य शाब्दित आहेत. म्हणजे इथे लक्ष्मी ही केवळ पैसा नसून धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसून ती स्त्री किंवा संकल्पनेवर आधारित आहे. स्त्री म्हणजे धन, धान्य, ऐश्वर, संपत्ती, सत्ता, आरोग्य, समृद्धी, यश, प्रतिष्ठा,
मान सन्मान, लोकप्रियता, दीर्घ आयुष्य या सर्व गुण अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे. धना इतकीच मनशांती हीच खरी लक्ष्मी आहे. तर आपल्या घरी लक्ष्मी म्हणजे पैसा नसून आरोग्य, सुख, समृद्धी ही सुद्धा येण्यासाठी आपल्याला त्या दिवशी प्रार्थना करायची आहे. तर या काळात आपल्याला श्री महालक्ष्मीची तस्बिरीची किंवा मूर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करून पूजन करावे. सोबत धन, सुवर्ण म्हणजे सोने, बँकेची पासबुक, सर्टिफिकेट, नाणी यासह पूजा करावी. पूजा पंच उपचार केली तरी चालेल, साध्या पद्धतीने केली तरी चालेल. म्हणजे स्नान, धूप, दीप, गंध आणि नैवेद्य. मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रद्धेचा असावा. बरेचदा लक्ष्मीपूजन करताना अनावधानाने श्री विष्णूचे स्मरण करायला आपण विसरतो. तर ज्यावेळेस आपण महालक्ष्मीची पूजा करणार आहोत त्यावेळेस श्री विष्णूची पूजा करायला विसरू नका. कारण ज्या घरामध्ये श्री विष्णूची पूजा केली जाते त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचे सुद्धा आगमन होते. तर त्याच ठिकाणी तिचा निवास राहतो. कारण श्री विष्णूशिवाय माता लक्ष्मी कुठेही राहत नाही. त्यामुळे तिची पूजा अर्चना करण्याआधी श्री विष्णू देवाचे स्मरण करणे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. तर नुसते मानसिक स्मरण केले किंवा मनातून श्री विष्णूंना आपल्याला त्या दिवशी हात जोडून नमस्कार करायचा आहे. आणि नैवेद्य वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 11 किंवा 21 वेळा जप करायचा आहे. तर त्या दिवशी आपल्या घरातील वातावरण सुगंधित व प्रसन्न असावे. पूजनाचे उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने व मनापासून करावेत. पण लक्ष्मीपूजनासाठी काही प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे आहेत. त्याचा जप प्रत्येक मंत्राचा किमान 108 वेळा तरी पूजनाच्या वेळेस म्हणजे आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस आपल्याला करायचं आहे. काही मंत्र तंत्र आहेत तर काही पूर्णोक्त किंवा शास्त्रोतील आहेत. मंत्र जप हा शक्यतो पूजन झाल्यानंतर करावा. त्याप्रमाणे आपल्याला काही मंत्र म्हणायचे आहेत. जर तुम्ही श्रीलक्ष्मीचे पूजन करणार असाल त्या दिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणतेही अनैतिक, अश्लील आणि अशुभ कृत्य करू नये. त्या दिवशी वादविवाद करू नये. दिवसभरात जमेल तेव्हा अन्नदान करावे. सुवासिनीची ओटी भरावी. कुलदेवीचे स्मरण करावे किंवा कुलदेवीचे आपलं कुंकुमार्चन करावे. लक्ष्मीपूजनाच्या वेळीचे घरच्या ओठ्यावर किंवा अंगणात म्हणजे आपल्या गॅलरीचा ओटा असतो, दाराच्या समोर जो ओटा असतो तिथे आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत. श्री लक्ष्मी देवीचे काही प्रभावी मंत्र आपल्याला या दिवशी म्हणायचे आहेत. ओम श्रीं नमः. ओम महालक्ष्मी नमः.